ही बाई जन्माला आलेली आहे, तिचं जे मानव्य आहे ते मानव्यच म्हणून स्मृतीने धर्मसंहितांनी नाकारलेलं आपल्याला या काळामध्ये दिसतंय. 9वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगून ठेवलं होतं की स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. म्हणजे दुसरं तिसरं काय तर शिकण्याचा स्त्रियांना अधिकार नाही, बायकांनी शिकायचं नाही. म्हणजे असं म्हटलं जायचं की बाई जर शिकली, तिने जर अक्षरज्ञान घेतलं तर त्या अक्षराच्या आळ्या तयार होतात आणि त्या ज्या आळ्या आहेत ना त्या नवऱ्याच्या ताटात पडतात असं सांगितलं होतं. आणि म्हणून बायका शिकायला, हातात पेन्सिल घ्यायला, खडू घ्यायला घाबरायच्या. आता तुम्हीच विचार करा, असं जर असतं म्हणजे बघा जे काही ह्या धर्माने सांगून ठेवलं, ह्या नियमांनी सांगून ठेवलं की ते 10,000 खोट्या अशा गोष्टी वर्षानुवर्ष आपल्या डोक्यावर माथ्यावर त्यांनी मारलेल्या आहेत. बाईच्या अक्षर गिरवण्यामुळे आळ्या तयार होऊन त्या तिच्या नवऱ्याच्या ताटात गेल्या असत्या तर आता तुम्हाला काय वाटतं? आता म्हणजे प्रत्येक नवऱ्याला जर चेक केलं तर त्याच्या पोटात आळ्याच सापडली. बाबासाहेब आंबेडकरांनी इथे तथागत भगवान गौतम मूर्ती स्वतःच्या हाताने स्थानापन्न केलेली आहे, स्थापन केलेली आहे. आणि म्हणून सर्वात प्रथम त्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे, धम्माचा मार्ग खुला करून देणारे सर्वात मी असं म्हणेन पहिले थोर समाजकर्मकार भगवान तथागत गौतम बुद्ध, त्याचसोबत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे आमचे सगळे महापुरुष आहेत किंवा जे आमचे महानायक आहेत, मगाशीच आपण म्हटलं ना महानायक आहेत, जे आमच्या महानायिका आहेत, काही ज्ञात आहेत, बरेच असेही आहेत जे अज्ञातही राहिलेले आहेत इतिहासातून. या सर्वांना सर्वप्रथम मी श्रद्धेचं अभिवादन करते. आणि त्यासोबतच मला ज्यांनी इथे हे विचारपीठ उपलब्ध करून दिली, आजचा हा विषय मांडण्याची मला इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ते टेक्सास दादा गायकवाड असतील, ते कीर्तिपालजी गायकवाड बसलेले आहेत. विचारपीठावर अनेक मान्यवर दिग्गज असे हे मान्यवर बसलेले आहेत आणि आमचे मित्र आणि चळवळीचे सहकारी. आणि अभिमानाने सांगा अत्यंत प्रामाणिक, जिद्दीचे, चिकाटीचे, हाताने बघा, पायाला प्लास्टर आहे, सकाळपासून असे आमचे मित्र राहुलजी खांडे. या सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि सकाळपासून सगळे तिथे आहेत त्यामुळे अधिक वेळ मी घेणार नाही. 30 मिनिटं ठीक आहे. सावित्रीबाईंच्या किंवा सावित्रीमाईंच्या स्मृती जागवण्याचं काम आज आपण इथे करणार आहोत. आणि मला असं वाटतं इथे जो वर्ग उपस्थित आहे, आता ताई बोलल्या, त्या दोन्ही ताई बोलल्या, सगळेच बोलले. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून मला हे जाणवलं की सावित्रीमाईंबद्दल त्यांनी जे काही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जे काही इतिहासात काम केलेलं आहे त्याची ओळख करून देण्याची गरज नाहीये, तर सगळ्यांना सावित्रीमाई परिचित. पण मग अशा प्रसंगी आज आपण पुन्हा एकदा या महानायिकांबद्दल का बोलतो आहोत? आपण दरवर्षी याच महानायिका नव्याने का शोधतो आहोत, का मांडतो आहोत याचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे अत्यंत कौतुकास्पद असा उपक्रम आहे. आणि मागच्या वर्षीही मला इथे ज्या एक महानायिका आहेत आपल्या माईसाहेब आंबेडकर यांना मांडण्याची संधी मला राहुलजींनी उपलब्ध करून दिली होती आणि आज मी सावित्रीबाईंना मांडणार आहे. पण बाहेर सध्या जे वातावरण आहे, जे सांस्कृतिक वातावरण आहे प्रस्थापित समूहाचं, ते काय आहे तर नवरात्री सारखा महोत्सव आजूबाजूला आपल्याला होताना दिसतो आहे. आता ही नवरात्र म्हणजे काय तर रोज वेगवेगळ्या देवींची वेगवेगळी नावं असणाऱ्या देवींची काय जी रूप अवतार असं घेऊन रोज एक वेगवेगळा रंग घेऊन त्या रंगानुसार वेगवेगळी वस्त्र त्या रंगाची परिधान करून इथे पूजा अर्चा होतात सार्वजनिकरित्या. दांडिया, गरबा यासारखे खेळ खेळले जातात. म्हणजे एक प्रस्थापित संस्कृती जर आपण बघितली तर इथे फार मोठा महोत्सव साजरा केला जातोय. आणि आज सकाळपासून आपण जी धम्मसंगीती इथे घेतली तर त्याचाही उद्देश हाच होता की ही जी पर्यायी व्यवस्था आहे, जी प्रस्थापित व्यवस्था आहे, जी हजारो वर्ष इथे उठली आपल्या डोक्यावर उठली, म्हणजे आपल्यावर लादली गेली. म्हणजे त्यामागे नेमकी काय कारणं आहेत, ती खरंच बुद्धीच्या कसोटीवर उतरणारी आहेत का याच्याशी इथल्या बहुजन समाजाला काहीही देणं राहिलेलं नाहीये. अशी ही जी कोणाच्या तरी हिताची, फायद्याची ही जी प्रस्थापित संस्कृती आहे, या प्रस्थापित संस्कृतीला सर्वप्रथम जर कुणी याच्यावर प्रहार केला तर आपण सगळे जाणतो ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्ध काय करतात तर जी प्रस्थापित संस्कृती इथल्या शूद्र आणि स्त्रियांचं दमन करते, त्यांच्या शोषणावर ती उभी राहते, त्या स्त्रियांना त्या शूद्र म्हणून गणल्या गेलेल्या
उघडे करून देतात, खुले करून देतात, ज्ञानाची कवाडं खुली करून देतात. आणि तथागतांचा हाच जो वारसा आहे ना, हाच सगळा वारसा आपले जे महानायक आहेत आणि या आपल्या महानायिका या पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहे, म्हणजे वर्षानुवर्षाचं जे कार्य आहे तथागत भगवान गौतम बुद्धांपासूनचं, की ही जी एक ब्राह्मणी विषमतावादी दुय्यमत्व अधोरेखित करणारी, लिंगभाव असमानता अधोरेखित करणारी ही जी अशी संस्कृती आहे, या संस्कृतीवर प्रत्येक काळाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक समाज क्रांतिकारकाने पुढे येऊन जे प्रहार केलेले आहेत, मी असं म्हणण्याचं धाडस करेल की टेक्सास दादा हाच वारसा घेऊन पुढे चाललेले आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून, राहुलजींच्या प्रयत्नातून आज नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इथे अशा प्रकारचा एक महोत्सव आपण साजरा करत आहोत. हे दुसरं तिसरं काही नाही. आज आपण इथे जी चर्चा केली, आपण खूप भरभक्कम असा अशी एक पर्यायी संस्कृती उभी करतो आहोत. त्याचा हा पहिला आविष्कार आहे असं आपल्याला म्हणावं. आता सावित्री म्हणजे माळ असं म्हटलं जातं ना. आज पहिली माळ आहे देवीची, आज दुसरी माळ आहे. मी आता त्याच भाषेत बोलतो की आज तिसरी माळ आहे ना. आज चंद्रघंटा देवीबद्दल बोललं जाते. चंद्रघंटेचा अवतार. आज निळ्या रंगाची बायकांनी साड्या वगैरे काय घागरे ते काय परिधान करून त्या दांड्या वगैरे खेळतात. आता ही चंद्रघंटा म्हणजे काय किंवा ही देवी म्हणजे कोण, तर ती दुर्गा मातेचं प्रतीक. प्रस्थापित संस्कृतीमध्ये जे सांगितले गेले, ही दुर्गा माता म्हणजे कोण, तर असं म्हटलं जातं महिषासूर नावाच्या राक्षसाचा जिने वध केला. म्हणजे इथे तो जो महिषासूर आहे तो डोईजड झाला. म्हणजे जेवढे काही देव होते यांचे, त्यांना तो डोईजड झाला. आणि मग नेहमीप्रमाणे देव रडायला लागले. आणि मग ते गेले त्या 3 देवांकडे, ते ब्रह्मा विष्णू महेश. आणि आता आम्हाला काहीतरी करा बाबा, वाचवा याच्यापासून. आणि त्यावेळेला त्या ब्रह्मा विष्णू आणि महेश हे क्रोधित झाले. यांनी एक नवा अवतार धारण केला आणि त्यांच्या दिव्य अशा वलयातून ही चंद्रघंटा नावाची देवी अवतरली. तिने अवतार घेतला आणि तिने महिषासुराचा वध केला. असं साधारण आहे. अशी ती दुर्गा म्हणजे काय, तर तिने महिषासुराचा एका राक्षसाचा दानवाचा वध केला. आता असं प्रस्थापित ही संस्कृती आपल्याला सांगते, स्त्रीचं एक रूप इथे प्रस्थापित केलं जाते. म्हणजे हा जो नवरात्रीचा पिरियड असतो ना, या पिरियड मध्ये अचानक भारतामध्ये बरं का, स्त्री ही खूप पवित्र आहे, स्त्री ही खूप महान आहे, असं अचानक ह्याचा साक्षात्कार होतो. आणि मग अशी देवीची रूप आणि त्या माध्यमातून स्त्रीत्वाचं, मातृत्वाचं गौरवीकरण प्रस्थापित समूहाकडून केलं जातं. आज आम्ही आमच्या ज्या राष्ट्रनायिका आहेत, आमच्या ज्या खऱ्या महानायिका आहेत त्या बघणार आहोत. सावित्रीबाई, मी नंतर शेवटी तुलना करणार. म्हणजे आपण बघू ना की जी उभी केली नवरात्रीच्या ह्याच्यात, जिचा मोठा संपूर्ण देशभर गौरव केलं जाते, ती महान की आज आम्ही जी सावित्रीबाई बघतो आहोत, शोधतो आहोत प्रत्येक वेळी, प्रत्येक वर्षी. आणि आम्हाला नव्याने सावित्रीबाई समजतात, आम्हाला नव्याने रमाबाई समजतात, आम्हाला नव्याने माईसाहेब समजतात. आमचे जे राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रनायिका आहेत, ह्यांचे जे पैलू आहेत ते आम्हाला प्रत्येक वेळेला जेवढा आम्ही अभ्यास करू, जेवढं त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू, तेवढे ते नव्याने उमगत जातात. इतके ते महान आहेत. मग सावित्रीबाई कोण होत्या, तर सावित्रीबाईंची जर आपण कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर सातारा जिल्ह्यामध्ये पुढे नायगाव नावाचं एक छोटं गाव आहे, जिथे मांडर देवीचं डोंगर, काळूबाईची जत्रा भरते ना, लोक जातात. आता ते काळूबाईला जातात, पण तिथं नायगाव नावाचं गाव आहे. आणि त्या नायगाव नावाच्या गावामध्ये सावित्रीबाई फुलांचा जन्म झाला होता हे अनेकांना माहिती नाही. तर खंडूजी नेवसे पाटलांची ही कन्या, खंडूजी नेवसे पाटील हे पाटील होते बरं का. आणि ते कशासाठी प्रसिद्ध होते, तर ते पंचक्रोशीमध्ये न्यायदान करण्यासाठी प्रसिद्ध होते. 2 मुलांवर झालेली त्यांची ही मुलगी. आता ही मुलगी कशी होती, तर जात्याच ही मुलगी प्रचंड तेजस्वी अशी होती. म्हणजे अनेक त्यांच्या चरित्रांमध्ये जी काही त्यांची वर्णनं आलेली आहेत. म्हणजे कसं असतं बघा, हे जे आपले जे महानायक आहेत, युगनायक आहेत, म्हणजे जेव्हा माणूस घडतो ना, तो अचानक घडत नाही, कोणी अचानक महानायक बनत नाही. तर त्याला जी काही पार्श्वभूमी लाभलेली असते, म्हणजे बालपणापासून त्याच्यावर जे काही त्याचे संस्कार घडलेले असतात, ते सगळे संस्कार त्या माणसाचा विकास होण्यासाठी, त्याचा वैचारिक विकास होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
आणि सावित्रीबाईंची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ते आपल्या लक्षात येतं की सावित्रीबाई बालपणापासून कशा आहेत. सावित्रीबाई प्रचंड तेजस्वी आहे. म्हणजे त्यांचे लहानपणीचे काही जर किस्से आहेत की त्या प्रचंड धाडसी होत्या बरं का. म्हणजे कशा तर त्या काय करायच्या तर त्या पुराच्या पाण्यामध्ये गाळाच्या पाण्यामध्ये म्हणजे विहिरीमध्ये त्या उडी मारायच्या. त्या विहिरीमध्ये त्या पोहायच्या आणि विहिरीतला जो गाळ होता तो गाळ हातात घेऊन त्या वर यायच्या. म्हणजे बघा त्या किती धाडसी होत्या. सावित्रीबाईंचा एक किस्सा सांगितला जातो की त्यांना गोफण चालवण्यामध्ये खूप निष्णात होत्या लहानपणी. म्हणजे कुठलीही झाडावरची चिंच पाडायची असेल, आंबा पाडायचा असेल तर त्या बरोबर करून त्या गोफणीने तो पाडायच्या. आणि एकदा असाच खेळ चालू असताना सगळी मुलं होती, सवंगडी होते त्यांचे, आणि असाच खेळ चालू असताना एक नाग तिथे. आता ती सगळी मुलं घाबरतात, पळून जातात. सावित्रीबाई बघा कशा आहेत लहानपणापासूनच, त्या घाबरत नाही, त्या ओरडत पळत नाही. तर त्या काय करतात, त्या गोफणीने त्या नागाला दगडाने ठेचून मारतात. म्हणजे लहानपणी जेव्हा त्यांचं वय 8 वर्षांचं होतं किंवा 9 वर्षाचं होतं त्यावेळेला सावित्रीबाई एका विषारी नागाला ठेचून मारतात. आणि त्याच सावित्रीबाई पुढे जाऊन हा जो नाग आहे, ही जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, ह्या ब्राह्मणी व्यवस्थेला त्या नागासारखंच ठेचून मारताना आपल्याला त्याची नाग सावित्रीबाई काय. आता सावित्रीबाईंचं कार्य काय, फुल्यांचं कार्य काय हे बघण्याआधी समाजाची स्थिती कशी होती. सावित्रीबाईंनी आपण सगळे जाणतो की पहिली शाळा स्थापन केली फुल्यांनी. आणि मग तिथे सावित्रीबाई, आता ताई बोलल्या की सावित्रीबाई जेव्हा रस्त्याने चालायच्या, शाळेत निघायच्या शिकवण्यासाठी, तेव्हा त्यांच्या अंगावर दगड फेकले जायचे, शेण मारलं जायचं. पण म्हणजे नेमकी स्थिती काय होती समाजाची. सावित्रीबाई नावाच्या ह्या महानायिका, सावित्रीबाई नावाच्या या महानायिका नेमक्या कशा घडल्या. म्हणजे एखादा महाक्रांतिकारक, एखादी महाक्रांतिकारी घडण्यासाठी पण ती समाज व्यवस्था कशी होती. तर बघा ही जी समाज व्यवस्था होती ही ब्राह्मणी समाज व्यवस्था जी होती. म्हणजे आपण बघूया या समाज व्यवस्थेमध्ये नेमकं स्त्रियांचं आणि शूद्रांचं स्थान काय होतं. म्हणजे काळ बघा कुठला आहे, ब्रिटिश आलेले आहे, ब्रिटिशांनी आपलं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. आणि मनुस्मृती नावाचा हा जो एक अति प्राचीन असा कधी काळी कोणीतरी लिहिलेला ग्रंथ असेल, पुन्हा एकदा तो ग्रंथ इथे नव्याने आपलं डोकं वर काढलेलं आहे त्याने. आणि नवीन नियम, धर्माचे नियम प्रस्थापित झालेले ते अत्यंत जाचक आहेत, कडक आहेत, बंधनकारक आहेत. मग ते कोणासाठी जाचक आहेत तर सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी, आम्हा स्त्रियांसाठी काय महान कार्य केलेलं आहे हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला इतिहासाकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि म्हणून आम्हाला मनुस्मृतीचे दाखले घ्यावे लागतात. आता मनुस्मृतीचे काही जर अध्याय बघितले तर त्या अध्यायाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे ते दुय्यमही म्हणता येणार नाही, शून्य असं स्थान राहिलेलं आहे. मनुस्मृतीचा जो 5वा अध्याय आहे आणि त्या 5व्या अध्यायातला 48वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की स्त्रीने, बाईने कधीही स्वतंत्र होऊ नये. 47व्या अध्यायात असं म्हटलं जातं, मनुस्मृतीचा जो कोण रचयिता होता ज्याला म्हणू असं म्हटलं जातं, तो असं म्हणतोय 47व्या श्लोकात की घरातलं एखादं छोटंसंही लहानसंही काम असेल तर ते बाईने त्याचा निर्णय घेऊ नये. तर निर्णय कोणी घेतला पाहिजे तर घरातला जो कोणी पुरुष असेल त्याने निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे अगदी छोटे छोटे निर्णय. बघा आता कम्पेअर करा आताचा काळ आणि तेव्हाचा काळ, स्त्रियांची काय अवस्था आहे. म्हणजे घरात काय जेवण बनवायचं हा निर्णय देखील बाई घेऊ शकत नाही. छोट्या मोठ्या गोष्टींचा निर्णय देखील बाई घेऊ शकत नाही. आता असं आहे का, आता तुम्ही थांबाल का, घरातला पुरुष कधी येतोय आणि मग मी त्याला विचारते कुठली भाजी बनवू आणि मग मी करू, असं होतंय का, नाही. तेव्हा मात्र बाई कुठलाही निर्णय घ्यायला अजिबातच स्वतंत्र नव्हती. कारण हे जे कायदे होते, आता जसा एक कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे, तेव्हाही विशिष्ट त्या धर्माच्या काही नियमांचं राज्य होतं. आणि ते नियम असं सांगत होते की बाई स्वतःचे निर्णय काय, कुठलाच निर्णय स्वतःच्या मनाने घेऊ शकत नाही, कारण तिला अक्कलच नाहीये, ती विचारच करू शकत नाही. मनुस्मृतीचा 6वा अध्याय सांगतोय आणि 3रा श्लोक असं म्हणतोय की विवाहापूर्वी बाईनं पित्याच्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. जे वडील आहे ते म्हणतील, ते म्हणले उठ की उठायचं, ते म्हणले बस की बसायचं. विवाहाच्या नंतर पतीच्या आज्ञेत राहिलं पाहिजे.
पती काहीही बोलला, काहीही वागला तरी केवळ आणि केवळ त्याची तो जे बोलतो आहे ते खरं आहे, तेच सत्य आहे आणि तेच योग्य आहे हे समजून तिने आपलं आयुष्य निभावायचं आहे. आणि पतीच्या नंतर तिने मुलाच्या कंट्रोलमध्ये राहायचे, तर तिने मुलाच्या कंट्रोलमध्ये राहायचे. म्हणजे जी बाई जन्माला आलेली आहे तिचं जे मानव्य आहे ते मानव्यच म्हणून स्मृतीने धर्मसंहितांनी नाकारलेलं आपल्याला या काळामध्ये दिसतंय. 9वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगून ठेवलं होतं की स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. म्हणजेच दुसरं तिसरं काय तर शिकण्याचा स्त्रियांना अधिकार नाही, बायकांनी शिकायचं नाही. म्हणजे असं म्हटलं जायचं की बाई जर शिकली, तिने जर अक्षरज्ञान घेतलं तर त्या अक्षरांच्या आळ्या तयार होतात आणि त्या ज्या आळ्या आहेत ना त्या नवऱ्याच्या ताटात पडतात असं सांगितलं होतं. आणि म्हणून बायका शिकायला, हातात पेन्सिल घ्यायला, खडू घ्यायला घाबरायच्या. आता तुम्हीच विचार करा, असं जर असतं म्हणजे बघा जे काही ह्या धर्माने सांगून ठेवलं, ह्या नियमांनी सांगून ठेवलं की ते 10 खोट्या अशा गोष्टी वर्षानुवर्ष आपल्या डोक्यावर माथ्यावर त्यांनी मारलेल्या आहेत. बाईच्या अक्षर गिरवण्यामुळे आळ्या तयार होऊन त्या जर तिच्या नवऱ्याच्या ताटात गेल्या असत्या तर आता तुम्हाला काय वाटतं? आता म्हणजे प्रत्येक नवऱ्याला जर चेक केलं तर त्याच्या पोटात आळ्याच सापडली आपल्याला. आहे का याच्यात काही तथ्य? अत्यंत खोटारड्या, धादांत आणि भिकारड्या अशा गोष्टी धर्माच्या नावाखाली वर्षानुवर्ष इथं माजवून या लोकांनी ठेवलेल्या आहेत. आणि अजूनही समाज याच्यातून मुक्त झालेला नाहीये. आणि तो मुक्त व्हावा याच्यासाठी हे जे आपले महानायक आहेत, या ज्या आपल्या महानायिका आहेत, यांना पुन्हा पुन्हा आपण आठवतो. आता मनुस्मृतीचा अध्याय म्हणजे मी अजून तुम्हाला सांगते, बघा तुम्हाला राग आहे, इथे महिला आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत असं मी म्हणेन. मनुस्मृती असं म्हणते की बायका ह्या मुळातच व्यभिचारी असतात, त्या जात्यात चंचल असतात. म्हणजे त्या कशा असतात तर ते व्यभिचारी आहेत, चरित्रहीन आहेत. त्या चारित्र्य नावाची गोष्टच नाही त्यांच्याकडे, कॅरेक्टरलेस आहेत त्या. म्हणजे त्या फक्त उपभोग घेतात पुरुषांचा. पुरुष कसा दिसतो, तो कोण आहे, त्याचं वय काय आहे याच्याशी त्यांना अजिबात देणं घेणं नाहीये. बघा किती वाईट मनुस्मृतीने, किती वाईट धर्माने सांगून ठेवलं होतं. आणि अशी ही परिस्थिती होती की आपल्या सर्वांना माहिती आहे, इथे उल्लेख केला यांनी, सतीचा उल्लेख केला. सतीसारख्या, बालविवाहासारख्या, विधवा पुनर्विवाहाला बंदी होती, केशव पण होतं, अशा अत्यंत अनिष्ट अशा प्रथा रूढी जनावरांसारख्या इथे बाईवर लादलेल्या होत्या. सती म्हणजे काय तर नवरा गेल्यानंतर म्हणजे मुळातच खूप लहानपणी लग्न केली जायची. आणि हे लग्न करताना अगदी 5 वर्षाच्या मुलीचं लग्न 70 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लावून दिलं जायचं. आणि मग ते 70 वर्षाचं म्हातारं पुढच्या 8 दिवसात मरायचं. आणि मग ही मुलगी काय व्हायची तर ती मुलगी विधवा व्हायची. मग आता ह्या विधवेचं काय करायचं तर मग एकतर ह्या विधवेला त्याच्या शितेवर जाळून टाकायचं. आणि जर ते तसं होत नसेल तर काय करायचं, ती जर उच्च वर्गीय असेल, उच्च जातीची समूहातली असेल तर तिचे केस कापायचे, तिला विद्रूप करायची आणि तिला एका अंधाऱ्या खोलीमध्ये कैद्यासारखी, जन्मठेप दिल्यासारखी डांबून ठेवायची. आणि मग ह्याच मुलींचं मग ह्यांना काय करायचं, ह्यांना कामाला लावायचं. घरातली सगळी काबड कष्टाची कामं ह्या आयत्यात ज्या विधवा होत्या, बिचाऱ्या मोलकरणी मिळालेल्या होत्या, जनावरांसारखी यांच्याकडून काम करून घेतली जायची. आणि काय केलं जायचं तर घरातलेच, कुटुंबातले जे पुरुष होते ते त्यांचा उपभोग घ्यायचे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे. ही स्त्रियांची स्थिती होती, इतकी वाईट स्थिती होती. मग मी असं म्हटलं की पहिला प्रहार या गोष्टीवर, पहिला प्रहार या स्त्री दास्यावर पहिला प्रहार केला तो म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी. तथागत भगवान गौतम बुद्धांनी धम्माचे दरवाजे बायकांना खुले करून दिले. मग अशी आपण पटाचार्याची कथा ऐकली, पटाचार्य असेल, कुंडलकेशा असेल, अशा अनेक ज्या थेरी पुढे आल्या आपणा सर्वांना माहिती आहे. म्हणजे बघा हा आविष्कार आणि हा जो तथागतांचा वारसा आहे तो खऱ्या अर्थाने पुढे जर कुणी नेला इतक्या वर्षांनंतर तो म्हणजे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ देणाऱ्या आजच्या आमच्या महानायिका सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई काय करतात, ज्योतिबा सावित्रीबाईंना शिकायला भाग पाडतात. म्हणजे मी म्हटलं त्या जात्याच कशा आहेत तर त्या तेजपुंज आहे. आणि त्यांच्यातलं हे जे तेज आहे, 9व्या वर्षी त्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्या 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा 13 वर्षाचे होते. आणि मग काय होतं तर
ज्योतिबा बघतात, ज्योतिबा हेरतात की आपली जी पत्नी आहे ती अत्यंत तेजस्वी आहे, ती अत्यंत हुशार आहे. आणि मग ते काय करतात तर ते चक्क सावित्रीबाईंना शिकवतात. आमच्या ताईने उल्लेख केला, काय केलं ज्योतिबांनी. ज्योतिबा सावित्रीबाईंना म्हणले नाही 10 भाकरी जास्तीच्या थाप. ज्योतिबा काय म्हणतात तर ज्योतिबा तो तवा देऊन त्यांना म्हणतात की ह्या तव्यावर चावू तू अक्षर घे. बघा केवढा मोठा महान विचार आहे. एक पुरुष म्हणजे ही जी व्यवस्था आहे ती पुरुषी व्यवस्था आहे अशी सातत्याने स्त्रीवादी समूहाकडून मांडणी आज तागायत होत आलेली आहे. परंतु बघा एक आश्चर्याची बाब, ह्या पुरुषी व्यवस्थेला जर तडा देण्याचं आज तागायत कुणी काम केलं असेल तर ते म्हणजे पुरुषांनीच केलेलं आहे. हे अभिमानाने मान्य करावं लागेल. म्हणजे बुद्ध पुरुष होते, बुद्धांनी या पुरुषी व्यवस्थेला डोक्यावर उभी केली. क्रांतिबा पुरुष होते, त्यांनी ह्या व्यवस्थेला आपल्या पायाखाली तुडवली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या व्यवस्थेला अक्षरशः त्या महाडला पेटवून दिली, प्रतिकात्मकरित्याही, आणि संविधान उभं करून सगळंच त्यांनी संपवून टाकलं. म्हणजे आज मी असं म्हणेल की जी काही मांडणी आज तागायत अशी झाली ब्राह्मणी पुरुषी व्यवस्थेच्या विरोधातली, तर मी अभिमानानं असं म्हणेल या ब्राह्मणी पुरुषी व्यवस्थेला आमच्या पुरुषांनीच जे अब्राह्मणी व्यवस्थेचे पाईक होते अशा आमच्या या सहकार्यांनीच आज तागायत सुरुंग लावण्याचं काम केलेलं आहे. मग सावित्रीबाई कशा होतात? ज्योतिबा फुले काय करतात? ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचं हे तेजस्वी रूप ओळखतात आणि त्यांना अक्षर गिरवायला शिकवतात. ज्योतिबा घाबरत नाही की माझ्या ताटात आळे येतील, माझ्या पोटात किडे होतील, त्या अजिबात घाबरत नाही. ते आपल्या पत्नीला शिकवतात. बरं, पत्नीला शिकवणं एवढं सोपं आहे का? आता छान वाटतं ते, आता अभिमान वाटतो. बायका पण आता विवाहित बायका पण शिकायला जातात ना, मग आता ते स्टेटसला ठेवतात की अभिमानाने माझ्या नवऱ्याने मला साथ दिली, असं त्याचं खूप काय काय असतं, बेस्ट हजबंड इन द वर्ल्ड वगैरे असं सगळं असं त्यांना वाटतं. बघा हा काळ कुठला आहे, हे शतक कुठलं आहे. आपल्या बायकोला ज्योतिबा फुले शिकवतात आणि फक्त ते घरात शिकवत नाहीयेत, घरात शिकवून ते गपचूप थांबत नाहीयेत, तर ते काय करतायत तर ते चक्क ज्या वेळेला धर्म असं सांगतोय की बाईने उंबरठा ओलांडायचा नाहीये, त्या काळामध्ये फुले आपल्या बायकोला बाहेर काढतायत आणि बाहेर काढून काय करतायत तर ते जी शाळा उभी करतायत, पहिली शाळा उभी करतायत फुले. ती जी पहिली शाळा फुले उभी करतायत ती कोणासाठीची शाळा आहे तर ती तिथल्या महारमांग मुलींसाठीची शाळा आहे. आणि बघा केवढा मोठा क्रांतिकारक आविष्कार आहे. फुले काय करतायत या शाळेमध्ये कोण शिकवणार? बरं, मुलींनी शिकायचंच नाहीये तरी त्यांनी मुलींसाठी शाळा उभी केली आहे. मग जरी आल्या मुली तरी शिकवणार कोण? पुरुषांकडून मुली शिकणार होत्या का? मग त्याच्यासाठी बाईच पाहिजे. मग ही बाई आणायची कुठून? म्हणजे फुल्यांनी पहिली शाळा काढली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा काही लोक आता असं म्हणतात की असं नाहीये, त्याच्या आधी पण काही शाळांची इथे स्थापना झाली, त्यात झाली होती बरं का. म्हणजे अमेरिकन मिशनरी असतील किंवा स्कॉटलंड वरून आलेल्या मिशनरी असतील, यांनी खास पुण्यामध्ये शाळा स्थापन करण्याचे प्रयत्न केले. पण इथली धर्मव्यवस्था आणि इथले धर्म मार्तंड बघा म्हणजे काय असतील ते, की तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं आणि तरीही त्यांना ते शक्य झालं नाही. त्यांचे राज्य असूनही ते त्या धर्मांच्या लोकांवर मात करू शकले नाहीत. ती मात म्हणजे मी म्हटलं स्कॉटलंड वरून ज्या मिशनरी आल्या होत्या किंवा अमेरिकन मिशनरी आल्या होत्या त्यांनी शाळा काढून पाहिल्या पण त्यांचा टिकाव लागला नाही या पुण्यातल्या ब्राह्मणांपुढे आणि ते घाबरून शाळा बंद करून बाजूला झाले. पण जे काम इंग्रजांना, जे काम युरोपियनांना जमलं नाही, त्यांची सत्ता असून ते मात्र कुठलीही सत्ता नसताना, धार्मिक सामाजिक कुठलंही म्हणजे काय पाठिंबा नसताना आणि त्यांचे स्थान बघा पुणे काय ब्राह्मण नाहीये, पुणे मुळातच शूद्र जातीतले आहेत आणि शूद्र जातीतून येणारा एक पुरुष आपल्या पत्नीला घेऊन इथल्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात उभा राहतो, तिला सुरुंग लावण्यासाठी खडा होतो, ही गोष्ट सामान्य नाहीये. आणि या वेळेला पुढे काय करतायत तर चक्क ते बाहेर येत आहेत, ते शाळा उभी करतायत आणि ती पण कुणासाठी? ते माळ्याचे होते म्हणून माळ्यांच्या पोरींसाठी शाळा उभी करत नाहीत, ते ब्राह्मणांच्या पोरींसाठी शाळा उभी करत नाहीत, तर फुले काय करतायत ते महारमांगांच्या पोरींसाठी शाळा उभी करतायत. आता गंमत काय आहे बघा की जी धर्मव्यवस्था उभी राहिलेली आहे ना, मी सुरुवातीलाच म्हटलं की ती कशी आहे तर ती स्त्रियांच्या आणि ती खालच्या जात वर्ण समूहातल्या पुरुषांच्या शोषणावर उभी राहते. मग आता त्याच्यात पण तळाला सर्वात
वेळेला अत्यंत दुर्लक्षित असा घटक जर कुठला आहे म्हणजे व्यवस्थेच्या तळाचा, तर तो कोण होता? तर शूद्र अतिशूद्र जातीतली बाई. तिला चेहराच नव्हता. म्हणजे ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांचे तर इतके हाल होते की त्यांना बोडक्या करून तिला फेकलं जायचं, वेळप्रसंगी विहिरीत टाकून दिलं जायचं. तर तुम्ही विचार करा, ज्या खालच्या जातीतल्या बायका होत्या त्यांचे हाल काय असतील, त्यांना कोण विचारतंय? आणि हे केवढं मोठं धाडस, हा केवढा मोठा प्रयोग. व्यवस्थेचा गमक, विषामतेचा गमक कशात आहे? ही नाडी फुले ओळखतायत. आणि फुले काय करतायत? तर चक्क खालच्या जातीच्या बायकांना शिक्षण देऊन मुक्त करण्यासाठीचा प्रयोग खडा करतायत. काय करते? मग सावित्रीबाई ते आपल्या बायकोला घेऊन जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा काय झालं असेल विचार करा. ही साधी बाब नाही. म्हणजे कुठलीही सत्ता इथल्या धर्ममार्तंडावर पुढे टिकली नाही, पण पुढे बेधडकपणे सावित्रीबाईंना रस्त्यावर जा म्हणतायत, शिकवायला जा म्हणतायत. आपण सगळे जाणतो जेव्हा सावित्रीबाई शिकवायला बाहेर पडल्या त्यावेळेला त्यांचा प्रचंड त्यांचा मानसिक छळ केला गेला. इतकंच काय, याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्या बदल्या नाही, म्हणजे त्या जेव्हा निघायच्या तेव्हा ताई म्हटल्या की त्यांच्यावर शेण फेकलं जायचं, तर त्याच्यावरही त्यांनी काय उपाययोजना केली बघा. किती त्यामध्ये जिद्दी आहेत, काय चिकाटी आहे. सामाजिक कार्याची प्रेरणा बघा कशी आहे. मुळापासून आहे, मुळात आहे, जात्याच आहे. उसनी घेतलेली नाहीये. उसनी घेतलेली असेल तर ती कधीच संपली असते. म्हणजे आता उद्या आपण कुठेतरी गेलो आणि आपल्याला विरोध झाला तर आपण दुसऱ्या दिवशी कदाचित म्हणून मी नाही पुन्हा तिथे जाणार. पण सावित्रीबाई बघा जिद्दीने चिकाटीने काय करतायत, त्याच्यावर उपाय काढतायत. सावित्रीबाई दुसरी साडी दुसरं लुगडं जवळ ठेवतायत, रस्त्याने शेण फेकून मारतायत. शाळेत गेल्यानंतर त्या लुगडं बदलतायत आणि शिकवायला सुरुवात करतात. सावित्रीबाई बरं, मग जेव्हा सावित्रीबाई शिकवायला लागल्या तेव्हा समाज गप्प बसला असेल का? जे धर्ममार्तंड होते, धर्माचे ठेकेदार होते, त्यांनी तर त्यांना छळलं छळलं. पण जे स्वजातीय होते, स्वकीय होते, त्यांनी देखील त्यांना जात बहिष्कृत केलेला आहे. म्हणजे एक प्रसंग असा आहे की सावित्रीबाई बसत नव्हत्या, काही केल्या, रोज दगड झेलत होत्या, शेण झेलत होत्या. मग काय, एक दिवस तर खूपच मोठा प्रकार झाला. एका गुंडाने, म्हणजे गुंडच म्हणावं लागेल ना, आता जशी छेडछाड करणारे असतात, बलात्कारी वृत्तीचे लोक फिरतात, असे गुन्हेगार वृत्तीचा एक धर्मांध माणूस, त्याने अक्षरशः कहरच केला एक दिवस. त्याने काय केलं तर सावित्रीबाई ऐकत नाही, थांबत नाही काम करण्यापासून, शिकवण्यापासून, तर त्याने चक्क सावित्रीबाईंना रस्त्यात अडवलं आणि त्याने सावित्रीबाईंना धमकावलं की तुला तुझी इज्जत प्यारी आहे का तुला तुझे हे विचार आणि तुझं हे काम प्यार आहे. त्याला असं वाटलं एका बाईला जेव्हा असं बोललं जातं की बाई तुला काय पाहिजे, चांगल्या घरातल्या बाईला जेव्हा बोललं जातं बाई तुला इज्जत पाहिजे का तुला काय पाहिजे, तेव्हा साहजिकच ती बाई काय करते, ती 4 पावलं मागे जाणार. बघा आत्ताचा काळ आहे, 21वे शतक आहे. आत्ताच्या काळात देखील जेव्हा एखादी महिला समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करायला येते, हे सर्रास घडणाऱ्या घटना आहेत. तेव्हा त्या महिलेला त्या कामापासून परावृत्त करायचं असेल तर समाज काय करतो, तर तिच्या चारित्र्यावर ताशेरे होतो, तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतो. बाईच्या पदराला हात पडला की बाई 4 पावलं मागे जाते, हे इथल्या समाजाला बरोबर माहिती. आणि हा काळ बघा कुठला आहे. तो माणूस बोलतोय सावित्रीबाईंना की तुला इज्जत प्यारी आहे की तुला काय पाहिजे. सावित्रीबाई घाबरत नाहीयेत, सावित्रीबाई मागे फिरतात आणि सावित्रीबाई त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतात आणि त्याच्या मुस्काटात अशी लगावतात की तो खाली कोसळतो. काय हिंमत आहे बाईची, तो घाबरतो, तो पडून जातो. सावित्रीबाई म्हणतात मी जातीची माळेने तुला कापल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे. कुठला काळ आहे, सावित्रीबाई काय करतात आणि हे सगळं सावित्रीबाई कोणासाठी करतायत. जर त्या वेळेला सावित्रीबाई मागे फिरल्या असत्या, जर त्या पुढे गेल्या नसत्या, जर त्यांनी ती कानशिलात लगावली नसती, तर आज आम्ही सगळ्या जणी कुठे असतो, तर आज आम्ही सगळ्या जणी एखाद्या अंधार कोठडीत असतो. आज आमचं कुठलंही वास्तव्य नसतं, कुठलंही काहीच नसतं, आमचं अस्तित्व नसतं. आज माझ्या हातात हा माईक असू शकला नसता. सावित्रीबाईंनी वेळीच समाज व्यवस्थेचं थोबाड फोडलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्या जणी मुक्त होऊन इथे वावरतो. सावित्रीबाईंनी काय केलं आणि ज्योतिबाईंनी आमच्यासाठी काय केलं, काय करणार. सावित्रीबाई शिकवायला लागल्या, सगळ्यांचा विरोध झाला, घरून विरोध झाला, बाहेरून विरोध झाला.
फुल्यांचे जे वडील होते त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं नाईलाज असतं की मी काय तुला घरात ठेवू शकत नाही, तू तुझ्या पत्नीला घेऊन हे घर सोडून निघून जा. बघा काय प्रसंग आहे. वय बघा काय आहे. 21 वर्षाचा मुलगा आपल्या तरुण सुंदर देखण्या पत्नीला घेऊन घराच्या बाहेर पडतो. सगळा समाज विरोधात आहे, कुटुंबही विरोधात गेलेला आहे आणि आपल्या या पत्नीला घेऊन हा मुलगा बाहेर पडल्यानंतर थांबत नाही. हे दोघे थांबत नाहीत बरं का, तर 5 शाळा सुरू करतात. 5 शाळा. काय करतात सावित्रीबाई, काय करतात? पुढे गेल्यानंतर आपण फुल्यांचं कार्य जाणतो. पुढे काय करतात? शाळा तर उभी करतातच, पाण्याचा हौद खुला करतात. कशासाठी? तर दुष्काळ पडलेला होता त्या काळामध्ये आणि अशा दुष्काळाच्या प्रसंगी लोक पाण्यासाठी वनवन भटकत होती आणि लोक पाण्यासाठी वनवन भटकत होती. तेव्हाचा जो काळ होता त्याच्यात जे खालच्या जातवर्गाचे लोक होते त्यांना पाणी मिळणं तर अशा वेळेला अत्यंत मुश्किल. म्हणजे ते माणसंच नव्हतीत ना. एरवी त्यांना पाणी मिळत नव्हतं तर दुष्काळात त्यांना कोण पाणी देणार? ती मेलेली म्हणजे मेलीत काय करदेत काय. मग अशा वेळेला सावित्रीबाई ज्योतिबांना आपल्या घराच्या मागचा जो हौद आहे तो महार मागण्यासाठी खुला करायला प्रवृत्त करतात. ही खरी प्रेरणा सावित्रीबाई त्यांना देतात. सावित्रीबाई करतात. दुसरं तिसरं काही करत नाही, पाण्याचा हौद खुला करायला लावतात. म्हणजे सावित्रीबाई त्या फक्त दयाळू होत्या इतकंच नाही, विशेषण लावता येणार. तर पाणी नावाची ही जी गोष्ट आहे, ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्याच्यावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा हक्क आहे, समान हक्क आहे. ही ह्युमन राईटची कन्सेप्ट 18व्या शतकामध्ये सावित्रीबाई मांडताना दिसते. सावित्रीबाई पुढे काय करतात? पुण्यामध्ये सनातन्यांच्या पुण्यामध्ये म्हणजे मी उल्लेख केला की विधवा व्हायची मुलगी, तारुण्यात पोरगी यायची आणि तिचा तो म्हातारा नवरा मरायचा. बरं म्हातारा नसला तरी पण त्या काळी प्रचंड रोग होते, आजार होते, कुठली औषधं नव्हती, धर्मांतरक होते, अंधश्रद्धाळू होते, डॉक्टरकडे जायचे नाही. आणि मग तो मेल्यानंतर एकतर तिला सती घालवायचे, नाहीतर मग तिला बोडकी करून त्या बाईला ठेवायचे. मग अशा वेळी काय व्हायचं? तर तिचा गैरफायदा घ्यायचे. आजूबाजूचे घरातले पुरुष त्या बाईचा गैरफायदा घ्यायचे. हे कोणाच्या बाबतीत घडायचं? तर ज्या स्वतःला आता उच्च जातवर्णीय समजतात, ज्या त्या दगडूशेठाच्या पुढे अथर्वशीर्षाचं पठण करायला नटून सजून बसतात ना, त्या ज्या बोडक्या होत्या ना, त्या बोडक्यांसाठी फुले आणि आमच्या सावित्रीमाई काय करतात ते बघा. फुले काय करतात बघा. काळ कुठला आहे. अशा उपभोग घेतलेल्या स्त्रीचा उपभोग घेतला जायचा, पण निसर्ग आपलं जे काम आहे ते चोख बजावतो. आणि मग अशा स्त्रिया काय व्हायच्या? बिचाऱ्या विधवा त्या गरोदर राहिल्या जायच्या आणि मग त्यांना तोंड दाखवायला जागा नसायची. मग अशा वेळेला त्या विहीर जवळ करायच्या, मग त्या उडी मारायच्या विहिरीत, जीव द्यायच्या. पर्यायच नव्हता ना त्यांच्याकडे. म्हणजे त्या बिचाऱ्या दुःखी होत्या, शोषित होत्या, कोणीतरी त्यांचा गैरफायदा घेतलाय आणि तरी देखील त्यांनाच आपला जीव द्यावा लागायचा. मग फुल्यांच्या लक्षात ही गोष्ट आली बघा. फुल्यांच्या लक्षात गोष्ट आली, एका माळ्याच्या लक्षात ही गोष्ट आली की ह्या बामणाच्या ज्या मुडक्या आहेत त्या बिचाऱ्या अशा नागवल्या जात आहेत, त्यांचं शोषण केलं जात आहे, त्या बळी पडल्या जात आहेत, त्या मरत आहेत. आणि मग फुले काय करतात? तर ते चक्क पुण्यामध्ये आपल्या घरावर पाठी लावतात की ज्या कोणा स्त्रीचं पाऊल चुकून वागणं पडलं असेल, जी कोणी फसवली गेलेली बाई असेल, अशी बाई जी गर्भधारणा झालेली असेल तिला, तर तिने अजिबात जीव देऊ नये, जीव देऊ नको बाई. तर काय कर? तर गुपचूप ये, माझ्या घरी ये, आमच्या इथे सुखरूपरित्या तू बाळंत हो, तुझी आम्ही सगळी काळजी घेऊ. तुला हवं असेल तर ते मूल तू सोबत घेऊन जा आणि नको असेल तर आमच्याकडे ठेवून जा. म्हणजे विचार करा, ही पाठी लावली जाते. ही आत्ताची गोष्ट नाहीये. ही एवढ्या किती वर्ष झाली या गोष्टीला? 200 पेक्षा झाले, 200 तरी झाली असती. 200 वर्षांपूर्वी अशी पाठी कोणीतरी आपल्या घरावर लावतं. काय खळबळ झाली असेल? म्हणजे आता मी हे इतकं उघडपणाने बोलते कारण मी घाबरत नाहीये. माझ्याकडे संविधान आहे ना, म्हणून मी वाटेल ते बोलू शकते. मी वाटेल ते. आता मी काय काय शब्द वापरले, मी यांना बोडक्या म्हटले, वाटेल ते बोलले, कारण माझ्याकडे संविधानाची ताकद आहे. तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा कुठलाच कायदा मुलांसाठी नव्हता. तेव्हा फक्त धर्माचे कायदे होते, धर्माचे नियम होते. आणि अशा प्रसंगी फुले ही गोष्ट करतायत आणि एकच खळबळ माजलेली दिसून येते. प्रचंड जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा क्रांतिकारी आविष्कार फुले घडवत आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन झाल्यानंतर असा उल्लेख आहे, जवळजवळ सावित्रीबाईंनी 100 विधवांची बाळंतपण स्वतःच्या हाताने केली आहे. आणि अशीच एक विधवा काशीबाई नावाची गरीब ब्राह्मण स्त्री
जी फसली गेलेली होती ती अशीच बालहत्या प्रतिबंधक गृहात आली. तिने मुलाला जन्म दिला आणि ते मूल तिला नको होतं, तिने ते ठेवलं. त्या मुलाला पुढे फुल्यांनी दत्तक घेतलेलं आहे आणि त्याचं नाव यशवंत असं फुले ठेवतात. तो एका ब्राह्मण स्त्रीचा, म्हणजे तिच्यावर जो काही बलात्कार झाला असेल, अनवरंजित तिची जी संतती होती त्या संततीला फुले दत्तक घेतात. ते त्याचे फुले आणि सावित्रीबाई त्याचे माता पिता बनतात, त्याचा सांभाळ करतात. फुले काय करतात, सावित्रीबाई काय करतात, म्हणजे आपण सगळे जाणतो. मी म्हटलं की पोळक्या करायचे ना ह्या बायांना, म्हणजे विचार करा, केस म्हणजे आजही बायकांना नटायला थटायला खूप आवडतं, साज शृंगार करायला खूप आवडतो आणि केस ही खूप प्रिय गोष्ट बरं का आजही बायकांसाठी. अशा वेळेला बाईचे केस तिच्या इच्छेविरुद्ध जेव्हा कापून टाकले जात असतील आणि तिला पूर्ण टकली केली जात असेल तेव्हा तिच्या मनाला किती वेदना होत असतील. तिला विद्रूप केली जायची का? कारण तिच्यावर लैंगिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी. कारण तिचं पाऊल वाकडं पडू नये आणि तिचं पाऊल वाकडं पडण्यापेक्षा तुमची पावलं तुम्ही सरळ का पाडत नाही आहे. म्हणजे बाईवर अत्याचार करत होते, तिचं शोषण करत होते आणि तरी देखील सर्वस्वी या सगळ्याला बाईलाच दोष दिला जात होता, तिला जबाबदार धरली जात होती. म्हणजे न्याय नावाची जी गोष्ट होती ती बाईसाठी नव्हती त्या काळात. आता आपण बघतोय संविधानाने जे कायदे प्रस्थापित केलेले आहेत बायकांसाठी, रोज वेगवेगळे कायदे इथे प्रस्थापित होत आहेत, नव्याने येत आहेत, एक्सटेंड होत आहेत. खूप सारे कायदे आता घाबरतात ना, म्हणजे बायकांच्या बाजूने कायदे असं लोक म्हणतात आणि ते खरं पण आहे, प्रचंड कायदे आहेत बायकांसाठीचे. पण तेव्हाचा काळ बघा, बाईवर तुम्ही अत्याचार करताय, समाज व्यवस्था अत्याचार करते आणि त्यांनी जीव कोणाला द्यावा लागतोय त्या बाईला. बाई विधवा झालेली आहे, त्याच्यात तिचा काहीच दोष नाहीये, विधूप कोणाला बनवलं जात आहे त्या बाईला. मग अशा वेळेला सावित्रीबाई बघा काय करतायत. सावित्रीबाई हे दुःख जाणतात त्या स्त्रीचं आणि सावित्रीबाई ज्योतिबांना नाभिकांचा संघ घडवून आणायला भाग पाडतात. ते असं ठरवतात की न्हाव्यांनी जर विधवा बाईचे केस कापायला म्हणजे अनुमतीच दिली नाही, ते म्हणले आम्ही कापणारच नाही, तर कोण कापणार. म्हणजे तेव्हा काय आत्ताच्या सारखं थोडीच होतं. आता काय कुठल्याही जातीचा माणूस चलून फुलं करतो, आता कोणी जाऊन पार्लरचे कोर्स करतो, ही पण संविधानाची दाखल आहे. हे व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य. तेव्हा असं नव्हतं ना, कात्री न्हावीच धरायची हातामध्ये. मग आता न्हावीत जर मंडळी धरतच नाही कात्री हातामध्ये तर त्या बाईला ओळखी कशी करायची. आणि ही गोष्ट सावित्रीबाई फुल्यांना करायला प्रवृत्त करते. काय केलं जाते तर तळेगाव ढमढेरे येथे पहिला नाविकांचा संप घडवून आणला जातो आणि त्या संपाचं जे अध्यक्षपद, त्या परिषदेचं जे अध्यक्षपद ते एक न्हावी भूषवताना दिसतोय. म्हणजे बघा व्यवस्थेच्या विरोधात फुल्यांनी काय केलेलं आहे तर बहुजन समाज जागृत करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या मागची प्रेरणा कोण आहे तर त्याच्या मागची प्रेरणा त्यांची पत्नी आहे सावित्रीबाई. सावित्रीबाई काय म्हणजे मगाशी असा उल्लेख झाला की आज काय आहे तर आज सत्यशोधक जी संघटना सत्यशोधक समाज स्थापन केला फुल्यांनी, त्याचा आज दिवस आहे. म्हणजे आजच्या दिवशी 24 सप्टेंबर 1873ला मी जर चुकत नसेल तर सत्यशोधक समाजाची फुल्यांनी स्थापना केली. आता सत्यशोधक समाज म्हणजे काय तर फुले काय करतात तर फुले ब्राह्मणी धर्मच नाकारतात. मग जे आज आपण करतो आहोत, जे बाबासाहेबांनी केलेलं आहे, ब्राह्मणी धर्म नाकारल्यानंतर, धर्म नावाची गोष्ट नाकारल्यानंतर समाजाला एक पर्याय तर द्यायला हवा. आपल्याला काही समाजाला अराजकतेकडे घेऊन जायचं नाहीये. मग समाजाला पर्याय काय द्यायचा, समाजाला नवी मूल्य व्यवस्था कशी द्यायची तर फुले बघा काय प्रयोग करतायत. फुले काय करतायत तर सत्यशोधक समाज नावाची ही कन्सेप्ट आहे. म्हणजे एक प्रकारची धार्मिक असं म्हणता येणार नाही, पण धर्म व्यवस्थेला पर्याय म्हणून सत्यशोधक समाज ते उभा करतायत. आणि ह्या ज्या सत्यशोधक समाजाने काय केलं तर सर्वात महत्वाची गोष्ट केली तर जो ब्राह्मण होता, जो पुरोहित होता, जो स्वतःला पंडित म्हणून घेत होता, तो पुरोहित त्याचं पौरोहित्यच नाकारलं. म्हणजे आताही जर आपण बघत असू सत्यशोधक समाजाची लग्न सत्यशोधक पद्धतीने आजही काही विवाह घडून येतात तर त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. तर ब्राह्मण हा जो ब्राह्मण आहे ना, फुले काय म्हटले की मध्यस्थी नकोच. ब्राह्मण काय म्हणतो मी ह्या भूमीवरचा देव आहे, मी देवाच्या मधला आणि इकडल्या माणसांचा या दोघांच्या मधला दुवा आहे. आणि मग हा दुवा आहे हे जेव्हा आपण मान्य करतो, ह्याला जेव्हा आपण भूमीवरचा देव म्हणून स्वीकारतो तेव्हा
त्याला आपण तोडूच शकत नाही, त्याला आपण उखडूच शकत नाही. आणि त्या ब्राह्मण जेव्हा आपण उखडू शकत नाही म्हणजेच आपण त्याचे ब्राह्मणी विचार, त्याची जी ब्राह्मणी सांस्कृतिक मूल्य व्यवस्था आहे ती उखडू शकत नाही. आणि म्हणून फुले काय करतात, ते ब्राह्मण नावाची गोष्ट नाकारतात, पंडित नावाची गोष्ट नाकारतात, पौरोहित्य नाकारतात, कर्मकांड नावाची गोष्ट नाकारतात. हे आम्हाला नको आहे हे सगळं. ते स्वतः नवीन अशी मूल्य व्यवस्था इथे उभी करताना दिसतात. सत्यशोधक समाजाचं हे जे काम आहे, म्हणजे आपण सगळे जाणतो पुढच्या काळामध्ये फुल्यांना पॅरालिसिसचा अटॅक येतो आणि फुले काही वर्ष अंथरुणावर खिळून राहतात. त्यानंतर फुल्यांचं सत्यशोधक समाजाचं जे काम आहे, फुल्यांचं लिखाणाचं काम आहे, फुल्यांचं प्रकाशनाचं काम आहे, ही कामं थांबत नाहीत. तर ही कामं समर्थपणे कोण पेलतात, तर त्यांची पत्नी सावित्रीमाई पुढे घेऊन जातात. सावित्रीमाई काय करतात, सावित्रीमाई जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा त्या कित्येक अन्नछत्र उघडताना दिसतात. सावित्रीमाई काय करतात, सावित्रीबाई ह्या फक्त पहिल्या शिक्षिका नव्हे, तर सावित्रीबाई ह्या पहिल्या प्रकाशक लिखिका आहेत बरं का. म्हणजे प्रकाशन करणं, एखाद्या गोष्टीचं पब्लिशिंग करणं हे काम करणारी पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई आहे. सावित्रीबाई काय आहेत, त्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. सावित्रीबाई काय आहेत, त्या समाजसेविका आहेत, त्या शिक्षिका आहेत. सावित्रीबाई काय आहेत, त्या समाज क्रांतिकारक आहेत. आणि सावित्रीबाई काय आहेत, तर त्या साहित्यिक आहेत. त्यांच्या कविता आहेत अत्यंत, बघा त्यांच्या कवितेमध्ये त्या काय म्हणतात, अभ्यास देव विद्येचा विद्येस देव मानून, विद्या हेच धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावून. एक बाई 18व्या शतकामध्ये काय सांगते की धन काय, तर विद्या म्हणजे काय, शिक्षण मिळवणं हेच फक्त धन आहे आणि ते श्रेष्ठ आहे. आणि विद्येलाच तुम्ही देव माना. विद्या म्हणजे कोणी विद्या नावाची देवी बिवी यांनी उभी केलेली नाही बरं का, तर शिक्षणाला देव माना. कुठलीही देवी नाही, कोणी दुर्गा नाही, कोणी पार्वती नाही, कोणी मरियाई नाही, कोणी सटवाई नाही. सावित्रीबाई फेकून देत आहेत, आम्हाला अजून जमत नाही. 21वे शतक म्हणत चाललंय तरी आम्हाला जमत नाही, आम्ही तिथं गरबे खेळतोय. सावित्रीबाई फेकून देत आहेत. सावित्रीबाई सांगतात शिक्षण हीच खरी गोष्ट आहे जी आपल्याला मुक्त करू शकते. थांबायला हवं ना, किती वेळ. सावित्रीबाईंच्या आयुष्यामध्ये थोडक्यात बोलण्याचा मी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. काही अत्यंत तुरळक घटनांच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी काय केलं हे सांगण्याचा मी प्रयत्न तुमच्या पुढे केला, मांडला. कारण मी जाणते वेळेचा अभाव आहे, सकाळपासून सगळे बसलेले आहेत. सावित्रीबाई काय करतायत, फुले काय करतायत, आणि आपण आता इथे उभे राहून त्यांनी काय केलं हे नव्याने काय ऐकतो आहोत. तर सावित्रीबाई नवऱ्याने बाहेर काढलेला आहे म्हणून नवरा म्हणतो आहे, आपला पती सांगतो आहे म्हणून मुकटपणे त्यांच्या मागे जात नाही. तर सावित्रीबाई म्हणजे मी सावित्रीबाई आणि फुल्यांचं आत्मचरित्र जेव्हा म्हणजे त्यांची चरित्र बघण्याचा प्रयत्न केली, इतरांनी लिहिलेली, तेव्हा मला ना साधर्म्य जाणवलं. रमाबाईंनीही बाबासाहेबांना पत्र लिहिलेली आहे. बाबासाहेबांसोबत रमाबाईंचा पत्रव्यवहार आहे आणि सावित्रीबाईंचा देखील फुलांसोबत झालेला पत्रव्यवहार आहे. परंतु काही अडचणींमुळे केवळ त्यांची 2-3च पत्र उपलब्ध आहेत. म्हणजे बघा, फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं जे नातं आहे ना, जे पती पत्नीचं नातं आहे, म्हणजे कुठला काळ आहे, ते केवळ पती पत्नीचं नातं नव्हतं, तर त्यांचं मैत्रीचं नातं आहे. म्हणजे फुले काय करतायत, त्यांचं नातं उलगडण्याचा आपण प्रयत्न केला ना. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये ते आपल्या सहचारिणीला आपल्या बरोबरीने ते त्याच्यामध्ये सहभागी करून घेताना दिसत आहेत. हे दुसरं तिसरं काही नाहीये, तर स्त्री पुरुष समानता नावाची ही जी संकल्पना आहे ती फुले त्या काळात रूढ करताना दिसत आहे. म्हणजे ह्या प्रत्येक महापुरुषांची, प्रत्येक महानायकाने महानायिकेने केलेली ही जी कृती आहे त्या काळाची, मग ती राजकीय कृती असेल, सामाजिक कृती असेल, सांस्कृतिक काही प्रतिका असतील, ती जी प्रत्येक कृती आहे ना, मी असं म्हणेल की प्रत्येक कृती सोडून देण्यासाठी किंवा तात्पुरती नाहीये, तर प्रत्येक कृती मागे काहीतरी कन्सेप्ट आहे, ह्युमन राईटची कन्सेप्ट आहे, नवीन मूल्य व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न ह्या प्रत्येकाने केलेला आहे. म्हणजे बघा, पाण्याचा हक्क खुला करून देतात. मी असं म्हणलं की मानवी हक्कांमध्ये असं म्हटलं जातंय पाणी वगैरे ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती कुणाच्या बापाच्या मालकीची नाहीये, की कोणी येऊन सांगणार मी ह्या जातीचा आहे आणि म्हणून मी पाणी पिणार रे आणि तू नाही पिणार रे. ही गोष्ट त्या काळामध्ये आजही काही खेड्यापाड्यांमध्ये, त्याशिवाय मी अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे
आणि तो अजून कडक करा अशी मागणी आहेत. आमचे वकील साहेब बसलेले आहेत, बरोबर ना सर? अॅट्रॉसिटीच्या कितीतरी घटना रोजच घडतात गावागावामध्ये. म्हणजे अजूनही पाणी सार्वजनिक ठिकाणी काही गावांमध्ये खालच्या जातीचे म्हणजे अजूनही खालची जात ही गोष्ट आहे, पाणी पिण्याला बंदी आहे. पण ती गोष्ट तेव्हा फुले दाम्पत्य मांडताय, म्हणजे ही कन्सेप्ट मांडली जाते. इथल्या सोशिओलॉजीला फुले कन्सेप्ट देत आहेत ह्युमन राईटची, इक्वॅलिटीची, की प्रत्येकाचा अधिकार आहे. ह्या आकाशावर प्रत्येकाचा अधिकार आहे, ह्या जमिनीवर प्रत्येकाचा अधिकार आहे. तू कोणी नाकारू शकत नाहीये. म्हणजे जे कम्युनिस्ट नंतरच्या काळामध्ये सामूहिक शेती, वर्ग संघर्ष किंवा जे समाजवादी त्यांच्या विचारसरणीतून हे सगळं इक्वॅलिटी, समान हिस्सा, समान वाटा हे वेगवेगळे विचार प्रवाह जे मानवी करत पुढे आले ना आणि मानवी हक्क नावाची गोष्ट विस्तारित केली, ही गोष्ट फुल्यांनी, बुद्धांनी, बाबासाहेबांनी खूप आधीच ह्या सगळ्या मांडणी करून ठेवलेल्या आहे. मी असं म्हणेल की सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या. म्हणजे सावित्रीबाई काय होत्या तर ज्ञानोदय नावाचं एक अमेरिकन वृत्तपत्र होतं आणि त्या वृत्तपत्राने मुक्ता साळवे हिच्या शोधनिबंधाची प्रचंड अशी दखल त्या काळी घेतली. मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंच्या शाळेतली विद्यार्थिनी, 14 वर्षाची मुलगी, आणि तिचा शोधनिबंध आजही PhD साठी अभ्यासला जातो. काय भाषा आहे, अत्यंत दर्जेदार. ती विचारतीये की पेशवाईबद्दल प्रश्न विचारतीये, ती सांगतीये की किती दिवस आम्ही हे सोसायचं आहे, ती मांडतीये निर्भीडपणे त्या शोध निबंधामध्ये. ती कोणाची विद्यार्थिनी आहे तर ती सावित्रीबाईंची विद्यार्थिनी आहे. ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेखामध्ये असं म्हटलं गेलं की गंजपेठेतल्या शाळेमध्ये आम्हालाही शिकण्याची संधी मिळाली असती तर आज आम्ही मुक्ता साळवेंसारखं लिहू शकलो असतो आणि आज आम्ही मुक्ता साळवे बनलो असतो. म्हणजे बघा काय शिक्षण दिलं त्यांनी. फक्त अ कड शिकवलं नाही तर त्यांनी सामाजिक मूल्य व्यवस्था तिच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस विद्यार्थ्यांमध्ये उभं केलं. याला म्हणतात शिक्षण. त्यांनी फक्त बेजण वजाबाकी शिकवले नाही आजच्या शाळांसारख्या, त्याला शिक्षक म्हणता येत नाही. शिक्षक म्हणजे कोण? जो व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणतो, जो व्यक्तीचा वैचारिक विकास घडवून आणतो, जो व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करतो, जो बौद्धिक विकास करतो, तो खरा शिक्षक असतो. आणि सावित्रीबाईंच्या आणि फुल्यांच्या शाळेमध्ये जे शिकले ते मुक्ता साळवेंसारखे महान बनले. बघा आपलं पुढचं जे आठवडे पुष्प आहे ते चक्क मुक्ता साळवे ह्या 14 वर्षाची मुलगी. पण आज आपण मुक्ता साळवेंचे विचार, त्यांचं विचार पुष्प इथे म्हणजे आयोजित केलेलं आहे. म्हणजे किती महान आहे. म्हणजे विद्यार्थिनी जर इतकी महान आहे तर शिक्षिका किती महान असते. आमच्या ज्या ह्या सावित्रीबाई आहेत ते थांबणार नाही. आमच्या सावित्रीबाईंनी या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने इथल्या स्त्रियांना जे काही बंधनात अडकवलं होतं, जे दुय्यमत्व अधोरेखित केलं होतं, त्यालाच तडा देण्याचं काम केलं. म्हणजे आता ही बरं का जे चळवळीतले म्हणजे सगळे नाही का, तुम्ही तर त्याच्यात नक्कीच. तर असे काही पुरुष कार्यकर्ते आपल्या बायकांना घरात ठेवतात आणि स्वतः सामाजिक कार्याच्या गप्पा हाणतात. तेव्हाही असे लोक बोल एवढे समज सुधारा कोण घे काय करतात आणि फुले म्हणून समाज क्रांतिकारक ठरतात आणि म्हणून फुले आमचे राष्ट्रपिता ठरतात. बरं का, फुले राष्ट्रपिता आहेत का तर फुले थांबत नाही. फुले फक्त म्हणत नाही की तुमच्या पोरींना शाळेत पाठवावं, तर फुले आपल्या बायकोला शाळेत आधी घेऊन येतात. आपल्या बायकोला ते रस्त्यावरून घेऊन जातात. तिची इतकी निंदा नालस्ती होते तरी देखील फुले डगमगत नाहीत. आता देखील कित्येक नवरे असे आहेत की त्यांना आपल्या बायकांनी सार्वजनिक ठिकाणी गेलेलं खपत नाही. असतील ना असे पण आहेत ना. म्हणजे आधी घरातली कामं कर, बाहेर काय जाते लष्करच्या भाकऱ्या भाजायला, अशी मानसिकता असलेले पुरुष आहेत. पण फुले बघा काय करतायत आणि म्हणून ते महामानव आहेत, म्हणून ते महापुरुष आहेत. ते फक्त पुरुष नाही. आमच्या ज्या या महानायिका आहेत आजच्या, म्हणजे मी ना आता थांबणार आहे पण जाता जाता
आमच्या ज्या ह्या महानायिका आहेत ना, ह्यांनी काय केलं हे मी फक्त माझ्या कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणार आहे आणि थांबणार आहे. ताईंनी उल्लेख केला की भाकरीच्या पिठावर त्यांनी अक्षर गिरवली. तेव्हा काही क्लास बेस नव्हते, लपून छपून शिकायचं ना, सासरे होते घरात, अनेक लोक होते. म्हणून मी असं म्हणते, तू जेव्हा गिरवलीस ना भाकरीच्या पिठावर 12 खडी, तेव्हा घेतला होता कोंडलेल्या श्वासांनी मोकळा श्वास स्वतःचा असणार. साऊ, तू जेव्हा गिरवलीस ना भाकरीच्या पिठावर 12 खडी, तेव्हा घेतला होता कोंडलेल्या श्वासांनी मोकळा श्वास स्वतःचा असणारा. तू जेव्हा घराचा उंबरठा ओलांडलास ना, तू जेव्हा घराचा उंबरठा ओलांडलास ना, तेव्हा पायातल्या गळून पडलेल्या मोठ्या पैंजणांनी केला होता आक्रोश धर्माला कांठळ्या बसवणारा. तू जेव्हा चाललीस तात्यारावांच्या अंत्ययात्रेत टिटवा करून ताठमानेने, तेव्हा घुसमटलेले हजारो गुंडकार बनले होते विद्रोह खतखतणारा. तू जेव्हा निघालीस वाघिणीच्या पावलांनी, तेव्हा अडवलेल्या आमच्या वाटांना गवसला होता क्रांतीचा मार्ग दिपवणारा. तुझ्या पदराला धरून अजूनही सुरूच आहे आमचा प्रवास, त्याच मार्गावरून तुझ्या लेखींचा. आता पुढावेत हजारो हात घेऊन बळ तुझ्या संघर्षाचं, आणि भराव्यात अनेक पोट्या घेऊन वाण आत्मभानाचं. म्हणजे आता जाता जाता मी म्हणेन, मी उल्लेख केला दुर्गा मातेचा, कोणीतरी दुर्गा माता आहे, तिचा उत्सव बघा साजरा केला जातोय. आता तुम्हीच ठरवा, दुर्गा मातेचं कार्य महान का आमच्या सावित्रीबाईचं कार्य महान? काय केलं दुर्गा मातेने? कोण होती कोण नव्हती? महिषासुराचा वध केला. का केला नाही केला हे त्यांनाच माहिती. आमच्या सावित्रीबाईंनी काय केलं तर आमच्या सावित्रीबाईंनी आमच्यासाठी आमचं अस्तित्व, म्हणजे जे अस्तित्वच नव्हतं, आम्हाला अस्तित्व मिळवून दिलं आम्हा बायकांना. म्हणजे मी मगाशी असं म्हटलं, जाता जाता सांगते, त्या दगडूशेठाच्या पुढे ना बायका त्या अथर्वशीर्षाचं काय पठण करतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ही की त्या बामणाच्या बायका नाहीत बरं का, तर त्या बहुजनांच्या बायका. काय समजतं हो यांना अथर्वशीर्ष? त्या अथर्वशीर्ष दुसरे तिसरे काय नाही तर ते गणपती, म्हणजे मी महाब्राह्मण, गणपती म्हणजे महाब्राह्मण, आणि त्याची जी स्तुती आहे त्याच्यासाठीचं ते श्रवण आहे, आणि त्याच्यासाठी त्या पहाडी तिथं ते बोलत त्या दगडूशेठाच्या पुढे बसतात. आणि त्याच्याच बाजूला फुल्यांचा वाडा आहे, फुल्यांची शाळा आहे, समताभूमी आहे आमची. ज्यांनी आम्हाला मुक्त केलं, विषमतेतून मुक्त केलं, अमानवतेतून मुक्त केलं, दास्यातून मुक्त केलं, तो आमचा मुक्तिदाता तिथे आहे. पण बघा ह्या मेनू नसलेल्या बायका त्याच्याकडे पाठ फिरवून ह्या बसतात हो, आणि काय करतात अथर्वशीर्षाचं पठण. आणि दरवर्षी मीडियावाले पण बिनडोकच, प्रस्थापित बिनडोकच. या वर्षी एवढ्या हजारो बायका बसल्या, आता कशाला बसल्या? लाथा घातल्या पाहिजेत कंबरड्या त्यांच्या. यावर्षी तर वटसावित्रीची पूजा करायला आतमध्ये गेल्या काय बिनडोक बायका. काय करावं त्यांच्या बधीर मेंदूचा? आता समताभूमीत गेल्या. आता तुम्हाला बांधायचा आहे ना धागा त्या नवऱ्याला बिचाऱ्याला, 7 जन्मासाठी त्याचा गळा आवळायचा आहे, बाहेरचं खाड सोडायची. ज्याने तुम्हाला मुक्त केलं त्याच्या पत्नीने तुमच्यासाठी शेणाचा मारा केला, जिने दगडच नाही झेलले तर जिने निंदा नालस्ती सहन केली, जिथे चारित्र्य हनन केलं. फुल्यांना मुलं नव्हती, फुल्यांचे वारस नाहीये, फुल्यांनी कुठली संपत्ती मिळवलेली नाही, फुल्यांनी एवढं मोठं काम केलं, राजकारणामध्ये आज त्यांचा कोणी वारस नाहीये. आज आम्ही बायका म्हणजे राजकारणात पण ज्या काही बायका आता प्रस्थापित बनलेल्या आहेत त्या कोणी फुल्यांच्या वारसदार नाहीये. तर फुल्यांनी निस्वार्थीपणे शेवटच्या क्षणापर्यंत बायकांच्या मुक्तीसाठी काम केलं, आणि हे मात्र आम्ही सोयीस्कररित्या विसरलो. किमान एवढं तरी भान ठेवा बरं. आणि तुम्ही शिकलेल्या बायका ना, ती फातिमा एका मुस्लिम माणसाची बहीण, ती सावित्रीबाईंच्या सोबत शेवटपर्यंत उभी राहिली आणि तिने शिकवण्याचं काम केलं. ही मुक्ता साळवे किती लहान मुलगी, किती महान असा शोध निबंध लिहिला. आणि ह्या बायका फुलांमुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या मोठ्या डिग्र्या घेतात. शून्य आहे त्यांच्या डिग्र्या, मूर्ख आणि बिनडोकपणाची लक्षणे ह्या डिग्र्याच शून्य आहे. ज्यांना फुले समजत नाही, ज्यांना सावित्रीबाईंचा संघर्ष समजत नाही, जे कृतज्ञ आहेत असे लोक जगण्यास
वारसा दिलेला आहे, हा वसा दिलेला आहे बरं का. वट सावित्रीच्या व्रताचा वारसा, त्या सावित्रीचा वसा त्या घेतात आणि मोठ्या भरतात एकमेकींच्या. सावित्रीबाईंनी आम्हाला संघर्षाचा वसा दिलेला आहे आणि हा संघर्षाचा वसा घेऊन आजही आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी, सामाजिक समतेसाठी हा प्रवास आम्ही सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे घेऊन जात आहोत आणि जाणारच आहोत. इथे आज विचारपीठावर माझ्या ज्या भगिनी बसलेल्या आहेत, ह्या सगळ्याजणी खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी. त्या गरबा खेळायला गेलेल्या नाहीये. त्यांना आज कुठला रंग आहे, कुठली देवी बसली, पायात चप्पल घालायची का नाही ह्याच्याशी काही मात्र ह्याचा तिळमात्र संबंध नाहीये. तर आज त्या इथे विहारात बसलेल्या आहेत. आपली कौटुंबिक जी काही जबाबदारी आहे ती थोडा वेळ त्यांनी बाजूला ठेवलेली आहे. घरी जाऊन त्यांना कामं करायची आहेत, त्यांना कोणी सोडणार नाही. जरी स्त्री पुरुष समानता असली तरी देखील घरी जाऊन जेवण बनवून भांडी मात्र बायकांनाच सावित्रीच्या लेकींनाच घासायची. हे मात्र तेवढंच तर पुरुष सत्ता ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचा ह्या विरुद्ध जो लढा इथे वर्षानुवर्ष उभा केलेला आहे, आमचा संघर्ष संपलेला नाहीये, तो चालूच आहे. सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून हा संघर्ष आम्ही तितक्या जिद्दीने पुढे घेऊन जाणार आहोत. मी आता आपली रजा घेते. आपण मला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करते.